वकील असणारी 29 वर्षाची तरुणी अचानक घरातून गायब होते। घरच्यांनी तिचा शोधाशोध सुरू केला, पण काहीच समोर येत नव्हतं। अशात अचानक 12 दिवसांनंतर ती समोर येते आणि तिच्या सोबतच एक भयानक सत्य समोर येतं। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मध्य प्रदेशातील 29 वर्षाची अर्चना तिवारी पेशानं वकील, पण तिला न्यायाधीश व्हायचं होतं। पण घरच्यांनी तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला। एका सरकारी नोकरी करणाऱ्या तरुणाशी तिचं लग्न ठरवलं। शिक्षण होतच राहील, पण आता लग्न कर असा तगादा तिच्या घरच्यांनी लावला होता। तिने घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं कोणीही काहीही म्हणणं ऐकून घेत नव्हतं। म्हणून यात 29 वर्षीय वकील तरुणीनं स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला। यासाठी तिनं तिचे 3 मित्र आणि एक परदेशी मित्राची मदत घेतली। इंदोरमध्ये शिकत असताना तिची ओळख सारांश सोबत झाली। दोघांमध्ये जवळीकही निर्माण झाली। अर्चनाने लग्नापासून सुटका करून घ्यायची असल्यानं सांगताच तिच्या मदतीला सारांश धावून आला। 6 ऑगस्टला हरदा इथं बसून अर्चना, सारांश आणि तेजेंद्र नावाच्या तरुणानं तिचा बेपत्ता होण्याचा पूर्ण प्लॅन आखला। तेजेंद्र ड्रायव्हर असून तो अर्चनाला कुठे जायचं असेल तर घेऊन जायचा, त्यामुळे त्यालाही या प्लॅनमध्ये घेतलं गेलं। अर्चना नर्मदा एक्सप्रेसमध्ये कटनीला जायचं नाटक करेल आणि मधूनच गायब होईल असं ठरलं। प्लॅननुसार इटासई स्टेशन पर्यंत तेजेंद्र ट्रेनमध्ये तिच्या सोबत होता। नंतर अर्चनाचा मोबाईल आणि कपडे त्यानं मिडघाड मधील जंगलात फेकून दिले। त्यामुळे अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागे एखादी दुर्घटनेची शक्यता लोकांना वाटावी असा त्यांचा प्लॅन होता। इटासई स्टेशनवरती अर्चना प्लॅटफॉर्मवरून थेट सारांशच्या कारमध्ये बसली। तिथून दोघे अशा मार्गाने गेले जिथं टोल लागणार नाही, फास्टॅग किंवा सीसीटीव्ही मधून ट्रॅक होणार नाही। अर्चना कारच्या सीटवरती झोपून राहायची, त्यामुळे इतर कॅमेऱ्यांमध्ये ती दिसली नाही। शुजापूल, बुरहानपूरला गेले, तिथून हैदराबाद आणि जोधपूर आणि दिल्लीपर्यंत प्रवास केला। पोलिसांना आणि कुणालाच अर्चना सुरक्षित आहे हे समजू नये यासाठी त्यांनी असा प्रवास केला। दिल्लीहून अर्चना आणि सारांश नेपाळला गेले। तिथे एका नेपाळी तरुणाने तिला राहण्याची सोय करून दिली। तिला वाटलं होतं की नेपाळमध्ये सहज लपून बसू शकेल, पण हे प्रकरण जास्त चर्चेत आल्यानं पोलिसांवरती तपासाचा दबाव आला। तर दुसरीकडे सारांश अर्चनाला नेपाळमध्ये सोडून शुजापूरला परतला। तर अर्चना देवाकोटा नावाच्या तरुणाच्या मदतीनं नेपाळ भारत सीमा भागात राहिली। जबलपूरमध्ये प्रॅक्टिस करत असताना राम तोमर याच्याशी अर्चनाशी ओळख झाली। राम तोमरची इच्छा होती की तिनं ग्वाल्हेरमध्ये प्रॅक्टिस करावी, पण अर्चनाला ते मान्य नव्हतं। अर्चना बेपत्ता होण्यात राम तोमरचा हात नव्हता, मात्र तो तिच्याशी बोलत असेल आणि त्याचंच तिनं तिकीट काढलं होतं। अर्चना बेपत्ता होण्यात राम तोमरचा हात नव्हता, मात्र तो तिच्याशी बोलत असायचा आणि त्यानंच तिचं तिकीट काढलं होतं। अर्चना तिवारीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 17 जणांचे पथक 12 दिवस काम करत होते। 12 दिवस पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं। त्यासाठी 500 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। अर्चनाच्या कॉलचा डेटा तपासला गेला। पोलिसांना यात सारांशसोबत संशय आला, कारण त्याच्याशी अनेकदा बराच वेळ त्याचा कॉल झाला होता। नंबरचं लोकेशन ट्रेस केलं असता त्यातून नवीन माहिती समोर आली। जेव्हा सारांशला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं सगळा प्लॅन सांगितला। शेवटी नेपाळमधून अर्चनाला ट्रेन करून दिल्ली मार्गे भोपाळला आणण्यात आलं। अर्चनाने हा सगळा प्लॅन आखला होता। विशेष म्हणजे बेपत्ता होण्याचा 10 दिवस आधीपासूनच तिने मोबाईलचा वापरही कमी केला होता। तिनं नवा फोन किंवा सिम कार्डही घेतलं नव्हतं। शुजालपूरमध्येच राहण्यासाठी तिनं भाड्यानं खोलीही घेतली होती, पण प्रकरण जास्त चर्चेत आल्यानं तिनं हैदराबाद आणि तिथून नेपाळला जाण्याचं ठरवलं। पण कॉल डिटेल्स जास्त वेळ बोलणं असल्यामुळे पोलिसांना ती सापडली आणि अशा प्रकारे या फेक किडनॅपिंगचा पर्दाफाश झाला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।